हॅलो, तुम्हाला आम्हाला हा जो मिळालेला मनुष्य देह हा अगदी सहजरित्या तुम्हा आम्हाला प्राप्त झाला. म्हणजे तुम्हाला मला या नरदेहाविषयी अति परिचय झाला. अति परिचय झाल्यानंतर त्यामध्ये आवज्ञा होत असते. कोणतीही वस्तू आपल्याला साध्य करण्यासाठी थोडा प्रयत्न केला की त्याविषयी थोडी गोडी निर्माण होते. परंतु तुम्हाला मला अतिशय सहज भेटला. एक न्याय नीती सांगितलेली आहे शास्त्रामध्ये की जसं आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा, भीत आंधळा आणि त्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा, त्याप्रमाणे तुम्हाला मला हा नरदेह भेटलेला आहे. सापडला देह कागदाली न्याय घडे उपाय सापडला देह कागदाली न्याय न घडे उपाय घडो आले. ज्याप्रमाणे आंधळ्या माणसाच्या टाळीमध्ये कावळा सापडावा तस त्या पद्धतीने तुम्हाला मला देह प्राप्त झालेला आहे. कसा आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडला? दृष्टांत. एक आंधळा मनुष्य होता आणि तो ज्या राज्यामध्ये राहायचा त्या राजाने एक अशी दौंडी दिली की जो कोणी मला जिवंत कावळा धरून आणून देईल त्याला मी काहीतरी बक्षीस 10 गावं 5 गावं काहीतरी बक्षीस त्याने जाहीर केलं. मग आता सगळ्या प्राण्यामध्ये चतुर प्राणी कोणता आहे? पक्षी, कावळा. माणसं सहज बोलता बोलता म्हणतात माणूसली चॅप्टर आहे कावळ्यावणी आहे म्हणतात का नाही? म्हणजे सांगायचा विषय असा की चतुर कावळा म्हणजे चतुरातला चतुर कावळा. म्हणजे डोळस माणसं असे काही जाळे घेऊन फिरले, काही काही बऱ्याच भानगडी करीत ती फिरले लोक, परंतु कुणाच्याही हातामध्ये कावळा सापडला नाही. आणि काय झालं, एका दिवशी हे आंधळ उगा असं उन्हाला बसले थोडं वट्यावर असं बाहेर, काय वर काय माशा अशा बोंबलायला की असं असं करायला गेलं वर असा ते कसा कोणी कुणाला की टावळा त्याच्यात ते कावळा त्याच्या टाळीत सापडला. मग ते टाळीत त्याला वाटलं काहीतरी आपल्याला सापडलंय, म्हणलं त्या आंधळ्यानं असं काकत ठेवलं ती कावळा. कावळा त्याला कावळा आहे हे कोणता पक्षी आहे प्राणी आहे काही माहिती नाही, आंधळा माणूस. मग हे जे लोक परेशान होते का नाही हे कावळा धरायच्या, ते सहज तिथून दोघं तिघं निघाले. ते म्हणले अरे आपण एवढे बेजार झालो नाही, आंधळ्याजवळ कावळा आहे म्हणले काहीतरी करून ह्याला 2 रुपये देऊन आपण ह्या आंधळ्याकडून कावळा घेऊ, राजाला देऊ, राजाकडून बक्षीस आपण घेऊ. त्यावेळेस त्या आंधळ्याला ते माणसं म्हणले सुरदास आणि कावळा विकायचंय का? त्यावेळेस त्या आंधळ्याला कळालं हे मला जे सापडलेलं आहे ते कावळा आहे. मग आंधळे माणसं हुशार राहतात बरं. इथं कोणी आहे का तुमच्या इथं आंधळे? आंधळ्याला उगाच सहज धरून न्या की चला मी सोडतो तिथवर म्हणा. आपण त्याचा हात धरले असते आपला सोडून देते, त्याचा आपल्याला धरते, अर्ध्या वाट सोडून दिला असतास का? एवढे चतुर आंधळे. मग त्या आंधळ्यालाही म्हणला विकायचंय, मग सांगा म्हणले किंमत सांगा म्हणले. असं आंधळ्याला वाटलं आपल्या तोंडातून म्हणजे कमी किंमत निघून जाईल, खरी मार्केटमध्ये काय किंमत आहे ह्याच्याकडूनच काढू म्हणलं आंधळ्या. आम्हाला विकायचे मागा तुम्ही म्हणलं आंधळ्याने.
समोरच्याला. मग आंधळ्याला मग त्यानं म्हणलं द्या 5,000 रुपयाला द्या. मग हे म्हणलं आंधळ्याची किंमत बरीच जास्त आहे म्हणजे. त्यानं सुरुवातीला जर 5,000 म्हणले त्या अर्थी कावळा बराच महाग जाते. मग नाही 5,000ला कसं भेटते म्हणलं जरा व्यवस्थित मागा. असं तसं ते बऱ्याच व्यवहार गेला. आता आपल्याला द्यायचे का घ्यायचे त्याचा व्यवहार असेल. बराच व्यवहार वाढत गेला. वाढत गेल्यास आंधळ काय जमू त्याच्या ह्याच्यातच येणार गेलं. ती माणसं चॅप्टर होते. ती म्हणले बरं सुरदास म्हणले तुम्हाला कावळा सापडला कसा हो कुठं. आम्ही 2-3 दिवस परेशान होतो. मेळ लागला म्हणले आमचा. कावळा काय अवघड गोष्ट आहे का म्हणला. सहज सापडतोय कावळा. कसं तर धरलो काय नाही असं केलं तो म्हणला वरी. असंच गटलाय मला म्हणलं. यानं वरी हात केल्या केल्या कावळा उडून गेला. सांगायचं तात्पर्य दृष्टांत सांगितला म्हणजे त्याला सिद्धांताची जोड असावी. ज्याप्रमाणे आंधळ्याच्या टाळीमधून कावळा निष्ठून जावा आणि आंधळ्याला कावळा सापडावा, आंधळ्याला कावळा सापडावा, त्याप्रमाणे तुम्हाला मला हा मनुष्य देह मिळालेला आहे. आणि या मनुष्य देहाचा जर व्यवस्थित तुम्ही आम्ही जर वापर करणा गेलो तर एका दिवशी आंधळ्याच्या टाळीतून कावळा उडून गेला त्याच पद्धतीनं तुमचा आमचा देह आपल्यामधून निघून जाणार आहे. विठ्ठला विठ्ठला. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की तुम्हाला मला हा जो नरदेह भेटलेला आहे. बरं नरदेह किती सुंदर नरदेह दिला हो. देवानं अनेक योन्या तयार केल्या. अनेक योन्या तयार केल्या. 84 लाख योनी म्हणतात. शास्त्र सांगतंय 84 लाख योनी देवानं तयार केल्या. परंतु 84 लाख योनीमध्ये फक्त एकच हे एवढं मॉडेल का तर देवानं माझी भक्ती करील म्हणून हे मॉडेल तयार केलेलं आहे. आता किती जागच्या जागी सगळं व्यवस्थित दिले. दिले इंद्रिय हात पाय दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जने तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरोग. अतिशय सुंदर नरदेह तुम्हाला मला भेटला. जागच्या जाग्यावर आहे. आता मला सांगा 2 डोळे देण्याच्या ऐवजी देवानं फक्त एकच डोळा दिला असता. ह्या कपाळावर गंध लावता तिथं. परंतु देव म्हणले इकडं तोंड करून त्यानं कधी बघेल म्हणून ह्याच डोळ्यावर इकडलं का, या डोळ्यावर इकडलं का. पद्धतशीर आपल्या देहाची रचना देवाने. डोळे मुख बोलाया वचन. डोळ्याच्या जागी डोळे, तोंडाच्या जागी तोंड, हाताच्या जागी हात. बरं एवढं सगळं देऊन आता हे मला सांगा हे कानाच्या बाहेरचं जे कातड आहे अजय हे आहे का नाही. कान आपल्याला मान्य आहे. मधून
छिद्र आहे तिथून आपल्याला ऐकू येते. पण हे बाहेरल्याच काय काम असेल म्हणाला मी. हा देवाला माहिती होतं, देवाकडे दूरदृष्टी आहे. देवानंच आपल्याला तयार केलं हे मॉडेल, माझी भक्ती करेल म्हणून. देवाने म्हणला पुढे चालून जर काही त्याला अडचण आली, हे म्हातारपणाने ह्याला जर दिसना गेलं तर म्हणले ह्याला पुढे कालांतरानं चष्मा लागला. चष्म्याच्या दांड्या ह्यानं कुठं अडकतील का? चष्म्याच्या दांड्या इकडे गळ्यात बांधायच्या होत्या का? म्हणून देवानं संपूर्ण नियोजन लावलंय. परंतु त्या चष्म्यामधून आता हे म्हातारे माणसं मोबाईल बघालेत, पण इकडे काय ज्ञानेश्वरी उघडून बघणार, कुठली गाथा बघणार, हरिपाठाला तर बघायची ना. काय काय लोक तर आमचा अनुभव आहे. 12 महिनेच आम्ही राहतो कार्यक्रमात. सप्ताह गावामध्ये बसला म्हणलं का नाही, त्या आवाजाबद्दलच कीर्ती. प्रत्येक गावाचं कुठली निंदा करायची नाही आपल्याला. हनुमंतरायाच्या दरबारामध्ये आहे. झाला का तुमचा सुरू आता सप्ताह? आता 8 रोज डोस किट होऊन जाते. अरे त्यांनाच तुला दिले हे, दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला या वचन, बोलायसा बोले. हे तोंड कशाला दिले? त्या भगवंताच गुणवर्णन करण्यासाठी तोंड दिले. आता त्यानं त्याचं गुणवर्णन करून घेण्यासाठी तोंड दिले, पण माणसं इकडे शिवा देण्यात भांडणं करण्यातच बेजार आहे. म्हाताऱ्या बाया सुनाला शिवा देण्यात आणि हे म्हातारे लोकाला शिवा देण्यात. पण इकडं मंदिराकडे येऊन काय हरिहरी करणार, 4 गोष्टी ऐकणार. मला सांगायचं एकच की एवढा सुंदर नरदेह तुम्हाला मला दिला. या पायाची किंमत फक्त भगवंताची वारी करण्यासाठी पाय दिले. बाराहळीला जाय, मुखेडला जाय, इकडं मंगळला जाय ह्याच्यासाठी पाय दिले नाही. देवाची वारी करण्यासाठी पाय दिले. तिकडं वापरीत नाही. बरं ज्या कामासाठी वस्तू दिल्या त्याच कामाला वापर करावा. देव दिला भजना माता, देव दिला भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा. अतिशय सुंदर प्रमाण, योग्य प्रमाण. देवे दिला देह भजना गोमटा. देवाने तुम्हाला मला हा जो देह दिलेला आहे त्याचं भजन करून घेण्यासाठी देह दिलेला आहे. परंतु महाराज सांगतात की तो या झाला फाटा बाधिकेचा. म्हणजे देवानं एका विचारानं आपल्याला हा नरदेह दिला होता, परंतु देव पश्चातापात पडला. विठाला विठाला
आपल्यासाठी चॅनल बी आलेलं आहे. काय नाव भैया चॅनलचं नाव? गणराज साऊंड सिस्टम बाराळी. गणराज साऊंड सिस्टम बारहाडी. आता तुम्ही जरा चुकीच्या दिवशी आलो. आज महाराज म्हणजे आपला साधा महाराज होता. असं काही हरकत नाही. यांच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याच गावचा सोहळा आपल्याला कुठेही मुंबई जा, पुणे जा, कलकत्त्याला जा, कुठेही आपल्याला त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे. ते माईक पडलं म्हणून बरं झालं. विठाला विठाला आपला विषय देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा. देवानं हा नरदेह आपल्याला भजनासाठी दिला, परंतु आपण त्याचं भजन सोडून इकडे संसाराचं भजन करीत फिरू लागलो. या नरदेहाची किंमत स्वर्गातल्या देव लोकाला कळाली, परंतु तुम्हा आम्हाला कळाली नाही. स्वर्गीची अमार इच्छिता देवा प्रतुलोकी स्वर्गीचे अमार इच्छिता स्वर्गीची आमार इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मा महा. स्वर्गातल्या देव लोकाला या नरदेहाची किंमत कळाली. त्यांना कळून उपयोग झाला नाही. त्यांना मनुष्य देह भेटला नाही. स्वर्गामध्ये भोग प्राप्त झाले, परंतु नारायण नामे होऊ जीवनमुक्त. त्यांना जीवनमुक्त स्थितीला प्राप्त होता आलं नाही स्वर्गामध्ये राहून. स्वर्गामधील प्रमाण आहे स्वर्गाबद्दल वर्णन केलेले महाराजांचे. वैकुंठा जाऊन काय बा करावे, उगेच बैसावे मौन धरून. काही लोक म्हणते स्वर्गाला जावं, स्वर्गाला जावं, स्वर्गाला जावं. महाराजांनी एक अभंगच केलेला आहे. स्वर्गाला जावं म्हणता, स्वर्गामध्ये आहे काय? वैकुंठात स्वर्गात आहे काय? वैकुंठा जाऊन काय बा करावे, तिथं भोग आहेत म्हणले, पण उगीच बैसावे मौन धरून. उगम नवीन सोयरा बसल्यावर बसावं लागते म्हणले तिथं. शांत उग गप. परंतु मृत्यू लोकामध्ये त्या भगवंताचं नाम चिंतन करून आपल्याला परमोच्च गतीला प्राप्त होता येतं. विठ्ठला विठ्ठला. आता या देहाविषयी 3 वर्ग पडतात. काही जणांना देह मिळाला, परंतु तो देह त्यांना कळाला नाही. काही जणांना कळाला परंतु मिळाला नाही. काही जणांना मिळालाही आणि कळालाही. कुणाला मिळाला, कुणाला कळाला. संत महात्म्यांना हा देह भेटलाही आणि या देहाच्या रूपाने त्यांनी भगवंताची प्राप्ती करून घेतली. एक वर्ग. ज्यांना कळाला परंतु मिळाला नाही, त्यामध्ये देवलोक. त्या देवलोकाला या नरदेहाची किंमत कळाली, परंतु त्यांना हा देह भेटला नाही. आता तिसरा वर्ग राहिला. तुम्हा आम्हाला देह मिळाला परंतु कळाला नाही. मग याच शरीरामध्ये राहून या देहाची किंमत ओळखून घ्यावी लागते. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना येरदाराची रापडे. याच शरीरामध्ये राहून देवाची प्राप्ती करून घेता येते. याचे देही घडे देवाचे भजन
वारे